सांगा तुमचं नाव. माझं नाव विश्वजित विश्राम साबळे आणि हा मुलगा माझा. ह्याला आता 4 वर्ष कंप्लीट झाले. 5 वर्ष चालता येत नव्हतं आणि बोलत पण नाही. मग आम्ही इथे दवाखान्यामध्ये तुमच्या आलो. म्हणजे त्याला म्हणजे सगळ्याच गोष्टी उशिरा झाल्या ना. हां, उशिरा झाल्या सगळ्याच गोष्टी. तुमच्या इथे आल्यावर मग जरा फरक पडला. आता आधीपेक्षा काय फरक पडतं तुला? वाटतो की पूर्ण काय वाटतं ते सांग. गोळ्या टायमाला चालल्यावर असं आपण हाताने धरल्यावर चालतो. पुन्हा स्वतः त्याने प्रयत्न करतो दोन्ही हात खाली टेकून करायचा स्वतः त्याची असं भिंतीला वगैरे कशाला पण धरून उभा राहता येतो. हो. पण एकदा गोळ्या खाल्ल्या की सारखंच गोळ्या दे म्हणतो. आणि ते खाल्ल्या गोळ्या की 5-10 मिनिटांनी त्याची त्याला ताकद येते त्याच्याला असं धरून उभा राहायची. हो उभारतो आणि सगळ्यांसोबत मिक्सअप होतो आता. सगळ्यांसोबत मिक्स होतं, सगळ्यांना बोलवतो खेळायला. हो आता भीती नाही राहिली. आता भीती नाही म्हणजे आता आधी गाड्यात बसत नव्हता, आता गाड्यात पण बसायचं म्हणतोय. पुन्हा ती 3 चाकी गाड्या त्याच्या राहणं चालव म्हणते असं. हो हो म्हणजे आता पाय टेकून पण असं उभारतो. पाय टेकून असं चावड्यावर त्याची त्याने बसतंय, दोन्ही हात खाली टेकतंय. आधी काहीच करत नाही. आधी काही काहीच ताकदच करत नव्हती पायामध्ये. ताकदच नव्हती. जसं जसं तुमचं दवाखाना चालू केला पुन्हा तसं मग ते चालूच झालं. त्याला उभं राहायचं, त्याची त्याला ताकद यायला लागली ती गोळ्या खाल्ल्यापासून. आणि सर्दी झाली तरी पण आपल्या पण कमी झाली परत. कमी झाली. सर्दी झाली आणि दवाखाना केला नाही कुठलाच. पुन्हा त्याची मतानं झाली सर्दी कमी आणि दवाखाना केला नाही, कुठलं औषध दिलं नाही. तुम्ही दिलेल्याच गोळ्या बरं गोळ्या चांगल्या त्याची त्यानं प्रयत्न करते. उभं राहण्याचा. किती दिवसात झाले करतोच प्रयत्न, पण त्याची त्यानं पण करते. हे सगळं किती दिवसात झाले? मला 15 दिवस झाले. 15 दिवसामध्येच फरक पडले. 15 दिवसातच फरक पडला. आधी कुठल्याच 2 औषध? दिवस आधी त्यानं गोळ्या खातच नव्हता, झणझण करायचे त्याला. नंतर स्वतःहून 3ऱ्या दिवशी आणि स्वतःहून मागायला लागला थोडं सुरुवातीला औषध. मग आता गोळ्या कशा आहेत काय सांगशील तू? औषध कसे वाटले तुम्हाला? औषधं मस्त आहेत. चांगले आहेत औषध. घ्यायला पण काही त्रास नाही. खाण्यासारखे म्हणजे असं गोळ्या चांगले येते, त्याला काही त्रास नाही गोळ्यांना. आता तू जे दुसरे पेशंट असतील त्यांना काय सांगशील तू, ज्यांना असे म्हणजे बाजूवाद व्यवस्थित नाही त्या लोकांना? सांगेन की असं म्हणजे तुम्हाला पण पहिल्यांदा विश्वास वाटला नव्हता ना औषधाने होईल? पहिल्यांदा आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे असं लेकरू तुम्ही तुमच्यापेक्षा आणल्यावर चालेल किंवा असं फरक पडेल गोळ्या दिल्यावर. तुम्हाला कोणी सांगितलं दुसऱ्या पेशंटने? असं दवाखाना आहे चालू, जावा त्यांच्याकडे, चांगला आहे म्हणून आम्ही आलो.